नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण आधुनिक तंत्रज्ञान स्पाइनसाठी वरदान याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजय कोठारी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख देखील करून घेऊयात. डॉक्टर अजय कोठारी हे गेले 10 वर्ष संचेती हॉस्पिटल इथे स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत असून त्यांनी स्पाइन मधील उच्च शिक्षण अमेरिका, जर्मनी आणि हॉलंड इथून पूर्ण केलेलं आहे. मणक्याची की होल सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी या त्यांच्या स्पेशालिटीज आहेत. विना ऑपरेशन पेशंटला बरं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्याचबरोबर संचेती हॉस्पिटल हे आशियातलं पहिलं हॉस्पिटल आहे जे ऑर्थोपेडिक्स आणि प्रगत शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध देखील आहे. तसंच संचेती हॉस्पिटलला हेल्थ केअर लीडरशिप अवॉर्डनं सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. डॉक्टर, खरं तर आधुनिक तंत्रज्ञान हे स्पाइनसाठी वरदान ठरलेलं आहे. या विषयावर आज तुम्ही आम्हाला अधिक माहिती देणार आहे. सगळ्यात आधी मणक्याची जी संरचना आहे याविषयी प्रेक्षकांना काय माहिती द्याल? नक्कीच अमृता. तर आपण जर बघितलं तर मणका जो आहे, ज्याला कणा आपण म्हणतो, तर 33 मणके असतात आणि 31 पेअर्स ऑफ स्पाइनल नर्व्स. स्पाइन हे अतिशय गुंतागुंतीचं एक अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही एक मोठी नस असते आणि त्याच्यातनं बाहेर पडणाऱ्या बऱ्याच छोट्या छोट्या नसा असतात आणि प्रत्येक नसाचं एक विशिष्ट इफेक्ट असतो. आणि 2 मणक्यांच्या मध्ये गादी असते, जी गादी मागे सरकून आपल्या नसेवरती दबाव देते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी स्लिप डिस्क किंवा लंबर केनाल स्टेनोसिस असे इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. डॉक्टर, अनेकदा आपण पाहतो की स्पाइनचा त्रास सुरू झाल्यानंतर पेशंटला ऑपरेशन करायला सांगितलं जातं. तर प्रत्यक्षातही ऑपरेशनची गरज पडते का आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर कुठेतरी पॅरालिसिसचा धोका अशा पेशंटला असतो का? फार चांगला प्रश्न आहे अमृता. जर आम्ही ओपीडी मध्ये 100 पेशंट बघितले तर त्याच्यापैकी 98 ते 99% पेशंट हे व्यायामानी, योगा पद्धतीने, मेडिसिन्सनी, पॉस्चरल करेक्शननी, अर्गोनॉमिक्सनी बरे होतात. त्याच्या पुढची स्टेप आमच्याकडे एक नवीन इंजेक्शन थेरपी आहे, ती पण एक विना ऑपरेशन थेरपी आहे. त्याच्यानी पण आम्ही बरेचसे पेशंट विना ऑपरेशन बरे केलेले आहेत. तर आमचा पहिलं प्रिन्सिपल आहे की आम्ही मणक्याचे जे आजार आहेत ते विना ऑपरेशन बरे करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जेव्हा मला कोणी स्पाइन सर्जन म्हणून संबोधलं जातं, मी म्हटलं मी स्पाइन सर्जन नाही, मी स्पेशलिस्ट आहे. कारण की बहुतांश पेशंट हे व्यायामाने बरे होतात. पण 1-2% पेशंट ज्यांना ऑपरेशनची गरज पडते, तर प्रत्येक पेशंट मला विचारतो की डॉक्टर, तुम्ही मला ऑपरेशन सुचवलंय, पण ऑपरेशन नंतर मला पॅरालिसिस होईल का? माझ्या पायातली ताकद जाईल का? मला चालता येईल का? काही वर्षांपूर्वी ह्याचं उत्तर नव्हतं, पण आता विथ द लेटेस्ट ओआर्म, नॅव्हिगेशन आणि न्यूरो मॉनिटरिंग ह्या ज्या 3 मोठ्या मशिनरीज आमच्या संचेती हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली पेशंटला सांगू शकतो की आता घाबरायचं कारण नाही आणि आता जी पॅरालिसिसची भीती होती ती भीती ऑलमोस्ट नाहीशी झाली आहे. अगदीच. खरं तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे, कारण की स्पाइन संदर्भात ऑपरेशन झालं किंवा त्याची सर्जरी झाली तर पॅरालिसिसचा कुठेतरी धोका असतो, मात्र हा धोका होत नाही याविषयी तुम्ही आम्हाला खरं तर मार्गदर्शन करतात. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलतोय डॉक्टर. ओआर्म नेव्हिगेशन आणि रोबोटिक सर्जरी जी आहे किंवा शस्त्रक्रिया आहे, याचाही पेशंटला कसा फायदा होतो? कारण आजपर्यंत अनेक पेशंट आहेत ज्यांना तुम्ही बरं केलेलं आहे. एकदम बरोबर. तर अमृता, तू जे म्हटली की आता डॉक्टर तुमच्याकडे ही काय टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने आम्ही पेशंटला बरे करू शकतो, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर हे ओआर्म हे एक इंट्राऑपरेटिव्ह सीटी स्कॅन आहे. म्हणजे ऑपरेशन करताना आम्हाला ह्या स्कॅनचा फायदा होतो आणि बऱ्याचशा वेळा काय होतं, ऑपरेशन झाल्यानंतर आधी कळायचं की अरे बापरे, ही नस अजून दबलेली राहिली आहे किंवा तो स्क्रू थोडा मध्य बाजूला आहे किंवा ते कुठेतरी मोठ्या घोडनसला दबाव देत आहे. पण ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे आम्ही इंट्राऑपरेटिव्ह स्कॅन तर आहेच आहे, पण ऑपरेशन नंतरही आपण स्कॅन जो आहे तो करून बघू शकतो. आता नॅव्हिगेशन, आता जर मला मुंबईत कुठे कुर्ल्याच्या पश्चिम भागेत कोणत्या तरी गल्लीत जायचंय तर आधी मला विचारत जायला लागायचं, पण आता विथ द GPS मी एक्झॅक्टली जिथे पोचायचं ते पोचू शकतो.
तसंच हे ऑपरेशनच्या वेळेस कोणती नसवरचा किती टक्के दबाव काढायचा आहे, तो स्क्रू एक्झॅक्टली कुठे टाकायचा आहे, हे इंट्रा ऑपरेटिव्ह नॅव्हिगेशन जे आहे हे सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध झालंय. त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम आहे त्याच प्रॉब्लेमला बरोबर टार्गेट करून तो प्रॉब्लेमचं निरसन आपण केलं तर त्याचा फार मोठा फायदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे ओआर्म आणि नॅव्हिगेशन ही अशी अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगितलं की आपण एक्झॅक्टली प्रॉब्लेमच्या ठिकाणी पोहोचू शकतो. आणि लोकांना जी भीती आहे की ऑपरेशन नंतर माझा पॅरालिसिस होणार का, आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे तो धोका, ती भीती राहिलेली नाही. आणि ही रोबोटिक शस्त्रक्रियेच्या वरची एक स्टेप आहे. म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियाच्या वरचं एक जे जनरेशन आहे, वरची जी सरस टेक्नॉलॉजी आहे ही ती ओआर्म आणि नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर होणारे धोके हे सहजपणे आपण टाळू शकतो. अगदीच. त्यामुळे खरंच स्पाईनसाठी आधुनिक तंत्रज्ञान हे कशा प्रकारे वरदान ठरतंय याविषयी आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतात. आणि स्पाईन संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर देखील आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता नक्कीच पुढची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू झाली तर आपल्याला पॅरालिसिस देखील होणार नाही या संदर्भात सर आपल्याला माहिती देतात. सर, रोबोटिक शस्त्रक्रियाबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र न्यूरो मॉनिटरिंग देखील या आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानात केलं जातं, याविषयी देखील काय माहिती द्याल? अमृता, फार चांगला प्रश्न आहे. न्यूरो मॉनिटरिंग इज अन इंट्राऑपरेटिव्ह कंटिन्युअस मॉनिटरिंग होत राहतं मेंदूचं आणि स्पायनल कॉर्डचं. आपण बऱ्याचशा वेळा बघतो की ऑपरेशन झाल्यानंतर कळतं की अरे बापरे, ह्याच्या पायात ताकद कमी झालेली आहे, ह्याच्या हाताची ताकद कमी झालेली आहे. पण ही जी न्यूरो मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी आहे हे ऑपरेशन करत असताना कंटिन्युअस स्पायनल कॉर्डचं मॉनिटरिंग होत राहतं. आणि त्याच्यामुळे जर अनावधानाने कुठे नसेवरती दबाव राहिला असेल किंवा तो पडत असेल तर लगेच आम्हाला अलार्म होऊन ब्लिंक होतो की हा प्रॉब्लेम आहे, ह्या एरियाला हा प्रॉब्लेम आहे, इथे नसेवरती दबाव आहे आणि ते तुम्ही रेक्टिफाय करावं. त्याच्यामुळे पण आम्ही जे ठामपणे सांगू शकतो की जी ऑपरेशन नंतर पॅरालिसिस होण्याची भीती आहे ती कमी होत आहे. त्याच्यामध्ये ह्या न्यूरो मॉनिटरिंगचा फार महत्त्वाचा एक वाटा आहे. अगदीच. त्यामुळे कशा पद्धतीनं मॉनिटरिंग केलं जातं आणि त्यानंतर असे असंख्य पेशंट डॉक्टर आतापर्यंत आपल्याकडे येऊन गेलेले आहेत जे बरे झालेले आहेत. तर काही केसेस देखील आपल्याकडे आहेत का की आपण ते दाखवू शकतो ओआर्म नेव्हिगेशनचा नेमका कशा पद्धतीनं फायदा होतो? नक्कीच नक्कीच. तर मी काही केसेस या ठिकाणी दाखवू इच्छितो. आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं तर ही एक 16 वर्षांची मुलगी आहे आणि हिला मानेची एक 5व्या 6व्या आणि 6व्या 7व्या मणक्यामध्ये गादी मागे सरकली होती आणि त्याच्यामुळे अचानकपणे तिच्या हाताची आणि पायाची ताकद कमी झाली. आपण जर व्हिडिओमध्ये बघाल तर हे ऑपरेशनच्या पूर्वी तिला चालताना मदत लागत आहे, तिच्या हातात आणि पायात बिलकुल ताकद नाहीये आणि संडास लघवीचा ताबा सुटलाय. तर ह्या नवीन टेक्नॉलॉजीने जेव्हा आपण ऑपरेशन करतो, ओआर्म नॅव्हिगेशन आणि न्यूरो मॉनिटरिंग, तुम्ही हे बघू शकता की 3 महिन्यानंतर, फक्त 3 महिन्यानंतर अमृता, तिची हातातली पायातली ताकद पूर्णपणे रिकवर झालेली आहे. ती छान चालत आहे, ती मांडी घालून बसत आहे आणि संडास लघवीचा जो ताबा सुटला होता तो पण ताबा पूर्णपणे तिचा रिकवर झालेला आहे. आणि त्यामुळे हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे अशा पेशंटसाठी खरंच एक फार मोठं वरदान आहे. दुसरी केस मी या ठिकाणी दाखवू इच्छितो की हे एक 39 इयर्स ओल्ड एक इंजिनियर आहेत ज्यांना मार लागल्यामुळे स्पायनल कॉर्डला, कमरेची जी स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये नस दाबली गेल्यामुळे त्यांच्या पायाची ताकद अचानक कमी झाली आणि जो माणूस एक 15-15 किलोमीटर मॅरेथॉन रन करायचा त्याची त्या ठिकाणी पायाची ताकद निघून गेली आणि पूर्ण परिवार चिंतित. पण आम्ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्या पायाची ताकद पूर्णपणे रिकवर झाली आणि तो माणूस जो स्वतःच्या पायावरती चालू शकत नव्हता परत त्यांनी पूर्ववत त्याचं जे आहे मॅरेथॉन शस्त्रक्रिया नंतर सुरू केलेलं आहे. असेच काही एक्झाम्पल दाखवू इच्छितो की हे पेशंट आमच्याकडे फॉरेन कंट्रीमधनं आलं होतं ज्याला मणक्यात व्यंग होता. ही 12 वर्षांची मुलगी आणि ज्याला आम्ही मणक्याचं व्यंग म्हणजे स्कोलिओसिस असं संबोधतो. तर शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तिची जी मणक्यात बाक होता तो बाक पूर्णपणे सरळ झालेला आहे. आधी ह्या शस्त्रक्रिया करणं फार अवघड होतं कारण की तेव्हा टेक्नॉलॉजीची साथ नव्हती आणि इट यूज टू बी नॉट गाइडेड. बट विथ द ॲडव्हान्टेज ऑफ ओआर्म जे इंट्राऑपरेटिव्ह स्कॅन आहे
ऑपरेशनच्या वेळेस आम्हाला मदत करतं नॅव्हिगेशन, आणि ऑपरेशनच्या दरम्यान कंटिन्युअस स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंग होत राहतं, त्याच्यामुळे ते न्यूरो मॉनिटरिंग. आणि ऑपरेशन झाल्यानंतरही आम्ही एक स्कॅन घेतो, म्हणजे परत कुठे काही नस कोणती दाबलेली नाही ना, स्क्रू व्यवस्थित जागेवरती आहे ना, हे आपल्याला या ठिकाणी इझिली बघायला मिळतं. आपण ही अजून एक मुलचं आपण जर बघितलं तर पूर्ण मणक्यात व्यंग आहे, आणि मणक्याचा जो व्यंग आहे तो पूर्णपणे सरळ करण्यात आलेला आहे. अजून एक केस मी दाखवतो की ज्याच्यामुळे लोकांमध्ये जी भीती असते की स्पाईनच्या उपचारानंतर काय होऊ शकतं, त्याच्यामुळे ते उपचारच करून घेत नाही. हा एक 15 वर्षांचा मुलगा, ज्याला मणक्यात बाक होता, ज्याला वयाच्या 10व्या वर्षी म्हटलं होतं की तू तुझा उपचार करून घे, पण भीतीने की मला ऑपरेशन नंतर पॅरालिसिस होईल, त्या वडिलांनी आणि आईने उपचार करू दिला नाही. आणि तो जेव्हा 14 वर्षांचा झाला तेव्हा तुम्ही बघू शकता एक कुबड लिटरली त्याच्या मणक्यात डेव्हलप झाला होता. तर आम्ही नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने एक चॅलेंज म्हणून ही शस्त्रक्रिया केली, आणि तुम्ही जर बघितलं तर त्याचं कुबड आम्ही पूर्ण क्लिअर केलं. त्यांचा जो मणक्याचा बाक होता तो पूर्ण क्लिअर केला, आणि या ठिकाणी या मुलाला एक नवीन उमेद मिळाली, नवीन जीवदान मिळालं आणि नवीन आयुष्य मिळालं. तुम्ही बघू शकता त्याचं जे कुबड होतं ते पूर्ण नाहीसं झालेलं आहे. तर असं या ठिकाणी या नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा आम्ही असंख्य लोकांचे जीवन बदलण्यात यशस्वी ठरत आहे. एक शेवटचं उदाहरण मी दाखवतो या ठिकाणी. हा परत एक मुलगा, ही केस आम्ही जस्ट 1-1.5 महिन्यापूर्वी केली, की हा जो मुलगा आहे त्याचं पण कुबड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की इफ यू कॅन सी हिअर की जो मणक्यात त्याचं, हा येस वी कॅन सी की त्याचं मणक्यात नस जे आहे त्याच्यावर दबाव होता आणि मणक्यात बाक आला होता त्या ठिकाणी. तर आम्ही या ठिकाणी त्या मुलाचं त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली. इथे आपल्याला दिसतंय की या मणक्यामध्ये व्यंग आहे, मणक्याला बाक आहे, आणि आफ्टर डुईंग अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी इन दिस सर्जरी, ह्या मुलाची जी मणक्यातला बाक आहे तो पूर्णपणे आपण त्या ठिकाणी सरळ करू शकलो. अगदीच. खरं तर डॉक्टर, तुम्ही ज्या केसेस आता दाखवलेल्या आहेत, कशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे बरे पेशंट झालेले आहेत. यात काही पेशंट असे देखील आहेत की ज्यांचं वय कमी आहे, मात्र तरी देखील सर्जरीच्या 3 महिन्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि ते यशस्वीरित्या चालतात. एकदम आणि खरं तर बरोबर. याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जात आहे, कारण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक आत्मविश्वास या सर्जरी नंतर तुम्ही अनेक रुग्णांना देतात आहेत. पुण्यामध्ये तर डॉक्टर आपलं क्लिनिक आहेच, पण त्याशिवाय जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत, ज्यांना उपचार करून घ्यायचे आहेत, ते आपल्याशी कसा संपर्क करू शकतात? तर संचेती हॉस्पिटलला मुख्यतः आमची ही जी सर्जिकल टीम आहे तिथेच ही उपचार होते. पण संचेती हॉस्पिटल व्यतिरिक्त आता आपलं अहमदनगर आणि जळगाव इथेही पेरिफेरल क्लिनिक सुरू झालेले आहेत, आणि तिथेही लोकांना म्हणजे पेरिफेरल पेशंट्सना त्याचा फायदा होऊ शकतो, आणि त्याचा हा फोन नंबर आणि पत्ता आपण जरूर दिलेला आहे. अगदीच. डॉक्टर, स्पाइन व्यतिरिक्त देखील ऑर्थोपेडिक्समध्ये ओआर्म असेल किंवा नेव्हिगेशन असेल, याचा उपयोग कुठे कुठे केला जातो फार याबद्दल चांगला प्रश्न आहे अमृता. ओआर्म नॅव्हिगेशन हे मणक्या व्यतिरिक्त जॉईंट रिप्लेसमेंट, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक म्हणजे लहान मुलांच्या जे शस्त्रक्रिया असतात, सांधेरोपण शस्त्रक्रिया असतात, किंवा पेल्वी ॲसेटॅब्युलर सर्जरीज म्हणजे ट्रॉमा सर्जरीज म्हणजे फ्रॅक्चर झालेले जे पेशंट्स आहेत, ज्यांना फ्रॅक्चर रिड्यूस करून व्यवस्थित प्लेट्स लावायच्या आहेत त्या ठिकाणी, त्याच्यानंतर खुब्याच्या ज्या शस्त्रक्रिया असतात ज्याला हिप रिप्लेसमेंट म्हणतो, अशा अनेक ठिकाणी स्पाइन व्यतिरिक्त या ओआर्म आणि नॅव्हिगेशनचा नक्कीच फायदा होऊ शकतो. अगदीच. डॉक्टर, अनेकदा आपण पाहतो की ॲक्सिडेंट केसेसमध्ये शरीराच्या इतर भागाला जसा त्रास होतो तसाच आपल्या स्पाईनला देखील त्रास होतो, त्याच्या सर्जरीज असतात, मग चालता अनेकदा येत नाही, कंप्लीट बेड रेस्ट होतो किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं देखील शक्य होत नाही, अशा अनेक केसेस आपल्याकडे आल्या असणार आहे. तर बरोबर. यावर नेमका कशा पद्धतीने मग उपचार होतात? फार चांगला प्रश्न आहे अमृता, की फ्रॅक्चर स्पाइन पेशंट जे असतात, म्हणजे आता कुणी उंचीवरून पडलेला आहे, कुणाला कार ॲक्सिडेंट किंवा एक्सप्रेस वेवर आपण किती हाय वेलोसिटी ट्रॉमा बघतो, तसे पेशंट्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आमच्याकडे एक ट्रॉमा सर्वे असतो, आणि हेड टू टो प्रॉपर एक्झामिनेशन करून अशा पेशंटला आधी स्टेबिलाइज केलं जातं, आणि स्टेबिलाइज केल्यानंतर मग कोणत्या भागाचं आधी प्राधान्य आहे त्या भागाचं प्राधान्याने ट्रीटमेंट दिल्यानंतर मग व्यवस्थित सिक्वेन्स प्रमाणे त्या 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 ज्या एरियाज आहेत त्याची शस्त्रक्रिया करून त्यांचं पूर्ण पुनर्वसन केलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन करणं हे भाग झालं,
पण ऑपरेशन नंतर त्यांना चांगली फिजिओथेरपी मिळणं, चांगलं रिहॅबिलिटेशन मिळणं हेही संचेती हॉस्पिटलचं एक विशिष्ट आहे. कारण की चांगलं ऑपरेशन होणं हे 50% सक्सेस आहे, पण ऑपरेशन नंतरची जी केअर आहे, जी फिजिओथेरपी आहे, जे रिहॅबिलिटेशन आहे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे कुठेही कानाडोळा केला जात नाही आणि त्यालाही तितकंच इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि हे संचेती हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे. अगदीच. हॉस्पिटलचं तुम्ही वैशिष्ट्य सांगितलं. डॉक्टर, आपली जीवनशैली कुठेतरी बदललेली आहे. म्हणजे कॉम्प्युटर समोर बसून काम करणं किंवा कंटिन्यू 7-8 तास एका जागेवर बसणं आणि त्यानंतर आपल्याला स्पाईनचा त्रास होतो. पण बरेचदा आपण आपल्या मनानेच गोळ्या घेतो किंवा अगदी एखाद्या सर्जनकडे जाऊन औषधं घेतो. यावरती कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी प्रत्येकानं काय करायला हवं? मी अमृता कायम प्रत्येक पेशंट्सना सांगतो की काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या पाहिजेत. जर आपल्याला आपलं हाडांचं आणि मणक्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर सर्वप्रथम नित्यनियमाने व्यायाम केलाच पाहिजे. आठवड्यातनं 5 ते 6 दिवस व्यायाम झालाच पाहिजे. रोज रोज व्यायाम करायची गरज नाही. 5 डेज अ वीक एक्सरसाइज इज गुड इनफ. त्याच्यामध्ये योगा 2 दिवस आठवड्यातनं 2 दिवस वेट ट्रेनिंग आणि आठवड्यातनं 2 दिवस कार्डिओ. आणि माझे गुरु कायम सांगायचे की हे शरीराचं व्यायाम झालं, पण आपल्या आत्म्याचं काय, त्याच्यामुळे थोडं योगा मेडिटेशन हे करणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपल्या आहारामध्ये पॅक्ड फूड हे टाळलं पाहिजे आणि हिरव्या भाज्या, मोड आलेली मटकी, कडधान्य, फळं, दूध, दुधांचे पदार्थ घेतलेच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. आपलं दारू म्हणा, सिगरेट म्हणा, तंबाखूचं व्यसन हे नसलं पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की शरीराला आराम मिळाला पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात 7 तासाचं झोप ही फार महत्त्वाची आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर अर्गोनॉमिक्स, म्हणजे आपली पॉस्चरल्स जे आहेत, आपण बसताना कसं बसावं. आजकाल कोरोनामुळे एक वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम हे नवीन कल्चर सुरू झालंय. त्याच्यामुळे आपलं पॉस्चर, आपलं अर्गोनॉमिक, आपली झोपण्याची पद्धत, खाली वाकून वस्तू उचलण्याची पद्धत हे फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. तर अशा जर 4-5 गोष्टींचं आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुकरण केलं. खरं तर जीवनात या 4-5 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याविषयी डॉक्टर आपल्याला सांगतायत. आणि आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण डॉक्टरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण आधुनिक तंत्रज्ञान स्पाईनसाठी वरदान याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजय कोठारी. डॉक्टर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. धन्यवाद अमृता. खरं तर ऑपरेशन व्यतिरिक्त देखील स्पाईनच्या पेशंटला बरं करता येऊ शकतं का, असा प्रश्न खरं तर अनेकांच्या मनामध्ये येतो. आणि त्याचबरोबर पेन ब्लॉक इंजेक्शन थेरपी देखील स्पाईनसाठी वापरली जाते. तर ही थेरपी नेमकी काय? अमृता, स्पाईनचे बहुतांश पेशंट्स हे विना ऑपरेशन बरे होतात आणि मी हे वारंवार रिपीट करतो कारण की 99% पेशंट हे विना ऑपरेशन बरे होतात. आता जर मी म्हणतोय की हे 99% पेशंट बरे होतात तर कसे होतात, तर सर्वप्रथम व्यायामाने, फिजिओथेरपीने, ज्याच्याने स्नायू आपला जर बळकट केला तर मणका ऑटोमॅटिक बळकट होतो आणि त्याच्या व्याधी कमी होतात. मी योगाचं एक फार मोठा भक्त आहे आणि योगासन हे पाठदुखीसाठी एक फार उपयुक्त टूल आहे आणि योगाच्या साहाय्याने, सूर्यनमस्कारच्या साहाय्याने आपण पाठदुखीवर नक्कीच मोठी मात करू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पेन ब्लॉक थेरपी. पेन ब्लॉक थेरपी इज अन इंजेक्शन थेरपी, ज्याच्याने आम्ही हजारो पेशंट ज्यांना ऑपरेशन सांगण्यात आलं होतं त्यांचं ऑपरेशन आम्ही टाळलेलं आहे. ह्याला रूट ब्लॉक थेरपी म्हणतात किंवा फॅसेट ब्लॉक थेरपी म्हणतात इन मेडिकल सायन्स टर्मिनॉलॉजी. त्याच्यामध्ये जिथे ती नस अडकली आहे त्या ठिकाणी बरोबर कॅमेऱ्याखाली बघून त्या नसेवरती एक स्पेशल औषध सोडण्यात येतं, ज्याच्याने नसेची सूज कमी होते आणि जी डिस्क बाहेर आली आहे त्याला श्रिंक होण्यात मदत होते आणि त्याच्यामुळे स्पाईनच्या पेशंट्सला ह्याचा फार मोठा फायदा होतो. आणि हे ऑपरेशन टाळण्यासाठी एक फार नवीन टेक्नॉलॉजी आली आहे जी आम्ही रुटीनली वापरतो. अगदीच. त्यामुळे स्पाईनसाठी नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होतो याबद्दल आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतातच आहे. मात्र मणक्याचं आरोग्य जपण्यासाठी आपण डॉक्टरांकडून कॅरी होम मेसेज देखील घेऊयात. डॉक्टर, काय सांगाल प्रेक्षकांना? नक्की 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 अमृता. मी सुरुवातीला सांगितलं की आपलं मणक्याचे आणि हाडांचं आरोग्य जपण्यासाठी मी काही पॉईंट सांगितले, पण एक फक्त गोष्ट मी या ठिकाणी पूर्ण रिपीट करू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे ओआम आहे, आपल्याकडे नॅव्हिगेशन आहे आणि आपल्याकडे न्यूरो मॉनिटरिंग आहे. आणि मी म्हटलं की रोबोट हे त्याच्यापेक्षा एक स्टेप खाली आहे, पण ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे इट इज 1 स्टेप अहेड. आणि त्याच्यामुळे आपण जे आधी भीती बाळगायचो
की माझ्या मणक्याचं मी उपचार केल्यावर मला हाताची ताकद जाईल का, पायाची ताकद जाईल का, माझं ऑपरेशन सक्सेस होईल का. आता ती भीती बाळगायची गरज नाही, कारण की ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हे पेशंट मणक्याचे आजार ज्यांना असतात आणि जे एक पॅरलाइज्ड आयुष्य जगतात, जे एक अपंग आयुष्य जगतात, त्यांना हे नवीन उमेद आहे, ते उमेदीची किरण आहे. आणि माझं ह्याच्यात आता एक 8 महिन्याचा अनुभव आहे आणि 8 महिन्याच्या अनुभवात आम्ही जवळजवळ 400 शस्त्रक्रिया या ओआम नॅव्हिगेशनने केल्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो की हे स्पाईनच्या पेशंटसाठी एक फार मोठं वरदान आहे आणि त्याच्यामुळे न घाबरता या सगळ्या पेशंटनी त्याचं अवश्य लाभ घ्यावा, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अगदीच डॉक्टर. त्याचबरोबर मणक्यांचे विकार आता होत आहेत, याची सुरुवात झालेली आहे, हे प्रत्येकानं कसं ओळखावं किंवा एवढ्या पेशंट्सची तुम्ही शस्त्रक्रिया केली आहे त्यात एक कॉमन कोणता प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो? अमृता, काही पॉइंट्स जसे आहेत, जसं कंबर दुखणे, पण जेव्हा ते कमरेचं दुखणं पायात जातं, पायाला मुंग्या येतात, किंवा मानेचं दुखणं हातात जातं, हातापायाची ताकद कमी होते, चालताना तोल जातोय, पायात लटपटतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा संडासचा किंवा लघवीचा ताबा सुटतोय, अशा ज्या रेड फ्लॅग्स आम्ही म्हणतो, दीज आर स्पेशल रेड फ्लॅग्स फॉर स्पाईन प्रॉब्लेम. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीही घरगुती उपचार न करता आपल्या नजीकच्या ऑर्थोपेडिक किंवा स्पाईन डॉक्टरचा सल्ला त्या ठिकाणी नक्कीच घेतला पाहिजे, या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो. अगदीच डॉक्टर. खरं तर स्पाईनसाठी वरदान ठरलेलं आहे आधुनिक तंत्रज्ञान, ज्याविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.